बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे। सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अक्षय शिंदे याने बदलापूरच्या एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती। काही दिवसांपूर्वीच अक्षय शिंदे याने वैद्यकीय तपासणीनंतर अत्याचार केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात आरोपपत्र देखील दाखल केलं होतं। अशातच आता आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। नेमकं काय घडलं? पोलीस बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला कारागृहातून पोलीस ठाण्यातून ट्रान्सिट रिमांडसाठी घेऊन जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला। सायंकाळी 6:15च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे। मुंब्रा बायपास जवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे यानं एपीआय निलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर खेचली। त्यानंतर अक्षय शिंदे याने निलेश मोरे यांच्यावर 3 गोळ्या फायर केल्या। त्यातील एक गोळी निलेश मोरे यांच्या पायात लागली, तर 2 गोळ्यांचा फायर चुकल्याची माहिती मिळाली आहे। त्यानंतर निलेश मोरे यांनी जखमी अवस्थेत अक्षयवर हल्ला केला। सोबत असलेले दुसरे अधिकारी पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी स्वराक्षणासाठी गोळीबार केला। त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हर झाडलेल्या 2 गोळ्या अक्षय शिंदेवर फायर केल्या। यातील एक अक्षय शिंदेच्या डोक्याला तर दुसरी शरीरावर लागली। त्यानंतर दोन्ही जखमींना शिवाजी रुग्णालयात पोलिसांनी नेलं गेलं। या घटनेनंतर अक्षयचा मृत्यू झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे, तर पोलिसांनी मात्र अद्याप दुजोरा दिला नाही। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं। या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले होते। अशातच सेल्फ डिफेन्समध्ये पोलिसांनी गोळीबार केल्याची माहिती मिळताच राजकीय वर्तुळात पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे। या योजनेचा 3ऱ्या हप्त्याचे वितरण येत्या 29 सप्टेंबर रोजी होणार आहे। याबाबतची अधिकृत माहिती महिला व बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे। या निर्णयानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना प्रतिमाह 1500 रुपये या हिशोबाने पैसे मिळणार आहेत। सरकारच्या या निर्णयाबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 3रा कार्यक्रम 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे होणार आहे। हा 3रा राज्यस्तरीय कार्यक्रम आहे। या कार्यक्रमात सप्टेंबर पर्यंत आलेल्या अर्जाचा लाभ वितरित करण्यात येईल। अर्जात त्रुटी राहिल्यामुळे अनेक महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही। त्यामुळे या 3ऱ्या हप्त्यात अशा महिलांना लाभ दिला जाणार आहे। या 3ऱ्या हप्त्यात एकूण 2 कोटी महिलांना लाभ दिला जाईल अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या आणि कागदपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी नसलेल्या महिलांना आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 2 हप्ते आलेले आहेत। या 2 हप्त्याचे काही महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये आले आहेत। सरकारने पुणे शहरात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। त्या कार्यक्रमात रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा अधिकृतपणे शुभारंभ करण्यात आला होता। त्यामुळे ऑगस्ट महिन्यात काही महिलांना 2 महिन्यांचे 3000 रुपये आले होते, तर दुसरा कार्यक्रम नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या 2ऱ्या हप्त्याचे वाटप चालू करण्यात आले होते। आता रायगड येथे सरकारचा 3रा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या 3ऱ्या हप्त्याचे वाटप होणार आहे। 30 सप्टेंबर पर्यंत करता येणार अर्ज। दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजूनही चालूच आहे। येत्या 30 सप्टेंबर पर्यंत महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे। आज मंगळवार 24 सप्टेंबर रोजी चंद्र मिथुन राशीत जाणार आहे। तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी असून या तिथीला सप्तमी तिथीचे श्राद्ध केले जाईल। पितृपक्षाच्या 7व्या दिवशी वर्यान योग, द्विपुष्कर योग आणि मृगाशिरा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 5 राशींना जोडियाक साइन्स या शुभ संयोग योगांचा फायदा होणार आहे। या राशी नेमक्या कोणत्या जाणून घेऊया। वृषभ राशी, टौरुस। वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे। वृषभ राशीच्या लोकांना कौटुंबिक तणावातून आराम मिळेल।
गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे, यातून तुमची संपत्ती वाढेल। आज तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। मिळालेल्या पैशाने तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकाल। नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना आज प्रगतीच्या अनेक संधी मिळतील आणि कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभावही वाढेल। जर तुमचे सासरच्या लोकांशी काही वाद होत असतील तर ते आज संपतील। संध्याकाळी मुलांसोबत तुमचा वेळ व्यतीत होईल। कर्क रास कॅन्सर, आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे। कर्क राशीचे लोक आज पूर्णपणे रिलॅक्स मूडमध्ये असतील आणि रविवारी सुट्टीचा आनंद घेतील। या राशीचे लोक ज्यांना प्रवास, शिक्षण किंवा नोकरीसाठी परदेशात जायचे आहे, त्यांची इच्छा आज पूर्ण होऊ शकते। आज तुम्ही तुमच्या प्रेम जीवनाचा पुरेपूर आनंद घ्याल। तुमच्या प्रियकराची तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून देऊ शकता, ज्यामुळे तुमच्या नात्याला ओळख मिळेल। कौटुंबिक व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला आर्थिक लाभ होईल। आज विद्यार्थ्यांना प्रत्येक पावलावर वडिलांची आणि शिक्षकांची साथ मिळेल। संध्याकाळी घरी विशेष पाहुण्यांचं आगमन होईल। कन्या रास वर्गो, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे। कन्या राशीचे लोक आज अत्यंत कठीण कामही पूर्ण मेहनतीने पूर्ण करतील। अडकलेले पैसे परत मिळाल्यावर आज तुम्हाला समाधान मिळेल। भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे आणि तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील। मुलांमुळे घरातील वातावरण आनंददायी राहील। संध्याकाळी तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा तुमचा प्लॅन असेल। तूळ रास लिब्रा, तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फलदायी असणार आहे। तूळ राशीच्या लोकांवर आज बजरंगबलीचा आशीर्वाद असेल। आज नशीब तुमच्या बाजूने असल्याने तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची बँक शिल्लक वाढेल आणि तुम्हाला चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधी मिळेल। स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल। विद्यार्थ्यांचं मन अभ्यासावर केंद्रित होईल। मकर रास कॅप्रिकॉर्न, मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे। मकर राशीच्या लोकांच्या कुटुंबात आज श्राद्धविधीमुळे धार्मिक वातावरण असेल आणि सर्व सदस्यही सहकार्य करतील। आज दुपारपर्यंत तुम्हाला काही चांगली बातमी देखील ऐकायला मिळू शकते, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी होतील। तुमचं एखादं काम खूप दिवसांपासून प्रलंबित असेल तर आज ते तुम्हाला पूर्ण करता येईल।